मंडळी, कसे आहात? मस्त ना? असायलाच पाहिजे. लहान आणि गौराण किचन बघायलाच पाहिजे. धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे धनत्रयोदशी. मी इकडे देवघरामध्ये धनत्रयोदशीची देवाची पूजा करून घेतली आणि दिवाळी फराळामधला दुसरा पदार्थ म्हणजे सर्वांना आवडणारी खमंग खुसखुशीत चकली. चकलीची भाजणी करून घेतली. भाजणी करताना व्हिडिओ शूट करणं राहून गेलं, पण मी काय काय घातलं तर सांगते तुम्हाला. तांदूळ 1 किलो, हरभऱ्याची डाळ अर्धा किलो, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी पोहे, 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा वाटी साबुदाणा हे घातलं आणि ते दळून आणून छानसा चकली मसाला घालून, चकली मसाला, तिखट, मीठ घालून हे मळून घेतो गरम पाण्यामध्ये. मी चकलीमध्ये ना अजिबात तेल घालत नाही, हळद घालत नाही. हळदीनं चकलीला काळेपणा येतो आणि तेलानं जास्त चकली तेलकट होते. तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारची चकली करता ते मला कमेंट मध्ये सांगा. नणंद आणि गौराण किचनला लाईक करा, शेअर करा व नणंद आणि गौराण किचनच्या सर्व परिवाराला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.